हॅलो फ्रेंड्स, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बोलूयात न्यूझीलंड विरुद्ध जो आपण मॅच जिंकला 4 विकेटांनी त्याबद्दल बोलूयात. सर्वप्रथम विराट कोहलीचं अभिनंदन करायला हवं. त्यांनी 28,000 रनाचा टप्पा पार केला. आता विराट कोहलीच्या पुढे फक्त ग्रेट सचिन सर आहेत. बोलूया पहिल्यापासून. टॉस आपण जिंकला. 2026ची सुरुवात आपण टॉस जिंकून केली, हे एक चांगलं झालं आणि कॉमेंटेटर पण आज खुश होते टॉस जिंकल्यामुळे. टॉस जिंकून ॲज युजल बॉलिंगचं डिसिजन घेतलं, कारण अहमदाबादचे जे पिच आहे किंवा अहमदाबादचे ग्राउंड आहे ते बॅटिंगसाठी ओळखलं जातं. तिथं रन भरपूर निघतात. ते डे मॅच असो नाईट मॅच असो, आपण IPL मध्ये बघितलं. स्ट्रॅटेजी होती न्यूझीलंडची. मला वाटतं एक सुरुवातीला सांभाळून खेळायचं, नंतर अटॅक करायचा. पण मला वाटतं ती स्ट्रॅटेजी ह्या पिचवर तर कामी नसती आली आणि ते दिसलं पण. सुरुवातीला मला वाटतं पहिले 20-22 ओव्हर 25 ओव्हर तर 5-5.25 रन रेटनेच खेळत होते. बिलो 5 रन प्रति ओव्हर त्यांचं एक स्कोर चालू होता. डेव्हॉन कॉन्वे आणि ओपनर जो होता दुसरा, त्यांनी चांगली बॅटिंग केली. दोघांनी 50 स्कोर केली. आणि त्याच्यानंतर मला वाटतं डॅरल मिचलला इंडियामध्ये खेळायला नेहमीच आवडतं आणि त्याचा स्कोर, त्याचा स्टॅट ते दाखवतो. पण हे 3च प्लेयर खेळले, बाकी सगळे प्लेयर यंगच होते. मला वाटतं न्यूझीलंडने पण तीच स्ट्रॅटेजी यूज केली आहे. जे मेन प्लेयर आहेत त्यांनी T20 सिरीजसाठी वाचवून ठेवलेत आणि रचिन रवींद्र झाला, मिचेल सॅटनर झाला, हे जे प्लेयर आहेत ते त्यांनी T20 वर्ल्ड कप आणि T20 सिरीजसाठी ठेवले असावेत असं मला वाटतं. असो, हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यांनी 300 रनाचं टार्गेट दिलं. बाकी जे प्लेयर होते ते प्लेयर मला वाटतं 18, 20, 22 असेच रन बाकीच्यांनी काढलेले आहेत. त्यांनी काही फारसा हातभार लावला नाही. बॉलिंगमध्ये आपल्याकडून मोहम्मद सिराजने 2 विकेटा घेतल्या आहेत, हर्षित राणाने 2 विकेटा घेतल्या आहेत, प्रसिद्ध कृष्णने 2 विकेट घेतल्या आणि कुलदीप यादवनी 1 विकेट घेतली आणि 1 रनआउट जो श्रेयस अय्यरने केला. बेस्ट थ्रो होता तो. असं 300 रनावर 8 विकेटा असा स्कोर होता न्यूझीलंडचा. त्याच्या रिस्पॉन्समध्ये आपण बॅटिंग करायला आलो. बॅटिंग ॲज युजल मला रोहित शर्माकडून तेच अपेक्षित होतं. सुरुवातीला मला असं वाटतं बॉल थोडासा स्विंग होत होता आणि काईल जेमिन्सन जो आहे तो बॉलला दोन्हीकडे स्विंग करण्यासाठी, योग्य त्या टप्प्यावर बॉल टाकून तिथून बाउन्स करण्यासाठी ओळखला जातो. त्याची ती ख्याती आहे आणि त्यांनी ते दाखवलं. सुरुवातीला रोहित शर्मा पण स्ट्रगल करत होता, पण त्यांनी नंतर दाखवलं. 29 बॉल 26 रन, त्याच्यात 2 6 जे आपण रोहित शर्मा ओळखले जातो, त्याने ते केलं. शुभमन गिल, जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हणलो होतो की शुभमन गिलवर सगळ्यांची नजर होती. शुभमन गिल सुरुवातीला मला असं वाटलं की तो स्ट्रगल नाही करत आहे, तो असं वाटलं की काहीतरी प्रूव्ह करायचं आहे त्याला. जसं मी म्हटलं की फॉर्ममध्ये नाही. आज त्यांनी 50 भलेही मारली असेल, पण सुरुवातीला तो खूप स्ट्रगल करताना दिसला. 1-2 बॉल अशी होती की थोडासा इकडे तिकडे झाला असता तर कदाचित आऊट पण झाला असता. त्याच्यानंतर विराट कोहलीला रोहित शर्मा आऊट झाल्यावर 26 रन काढून विराट कोहली आला आणि विराट कोहली आज मला एन्जॉय करताना दिसला. स्टेप आउट करून खेळतोय, बाहेर निघून खेळतोय आणि हा विराट कोहली प्रत्येक इंडियन क्रिकेट फॅनला आवडतो. कारण विराट कोहली आज क्रिकेट एन्जॉय करत होता. भले तो 93 रनावर आऊट झाला, तिथे मला असं वाटलं की थोडासा कॅज्युअल होऊन गेलता. बट असो, विराट कोहली आपल्याला माहिती आहे. आणि जसं मी म्हटलं की तो सध्या रेकॉर्डसाठी नाही खेळते. मला वाटतं तो जस्ट एन्जॉय करतोय क्रिकेट, आणि जे की योग्य आहे, एन्जॉय करायला हवं. शुभमन गिल एक जो नवीन स्पिनर, इंडियन ओरिजिनचा स्पिनर होता वाटतं तो, आदित्य नाव होतं त्याचं, लेग स्पिनर. त्यांनी आऊट केलं त्याला. आणि कॉमेंटेटरने एक गोष्ट सांगितली, त्याच्या आधी त्याला थोडासा एक ब्रेक घेतला होता. त्यांनी काहीतरी बॅकमध्ये काहीतरी इंजुरी वगैरे झाली की त्याचं मसाज वगैरे असं काहीतरी करत होता शुभमन गिल. बॅक इंजुरीचा काहीतरी प्रॉब्लेम परत झाला वाटतं. तर कॉमेंटेटर म्हटलं की बघा यार, तर ब्रेक आला, ब्रेकमध्ये त्याचं कॉन्सन्ट्रेशन गेलं आणि शुभमन गिल आऊट झाला. कॉमेंटेटरला ती कॉमेंटर ऐकून, हिंदीमधली ऐकून मला असं वाटलं की यार कदाचित म्हणजे प्रत्येक ब्रेकमध्ये 1 विकेट आलाच पाहिजे मग, आणि कॉन्सन्ट्रेशन जर खराब होत असेल तर. असो, शुभमन गिलने 50 काढली, चांगली बॅटिंग केली असं म्हणू शकतो. त्याच्यात त्यांनी त्याचे जे ट्रेडमार्क शॉट आहे, शॉर्ट टाइम जॅक किंवा बसून स्वीप मारणे, ते आज त्यांनी दाखवलं. आज असं वाटलं की तो थोडंसं आज लयमध्ये येतोय. बट अगेन तेच आहे, मला वाटतं अजून 2-3 मॅच त्याला खेळावं लागेल, तेव्हाच आपण काही बोलू शकतो की तो परत फॉर्ममध्ये आलाय की नाही आलाय ते. त्याच्यानंतर एक गुच्छामध्ये शुभमन गिल आऊट झाला, श्रेयस अय्यर आला. श्रेयस अय्यर आणि विराट कोहली, त्याच्या आधी विराट कोहली आणि शुभमन गिल यांनी 100 रनाची पार्टनरशिप केली. त्याच्यानंतर विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांनी पण ऑलमोस्ट 60-70 रनाची पार्टनरशिप केली. तो एक जो एक शॉर्ट पिरियड आला त्याच्यामध्ये विराट कोहली आणि रवींद्र जडेजा एकाच ओव्हरमध्ये आऊट झाले. काईल जेमिन्सननी आऊट केलं होतं त्याला, दोघांना. आणि त्याच्यानंतर श्रेयस अय्यरला पण बोल्ड केलं त्यांनी. असे 3 विकेट मला वाटतं ते 2-3 ओव्हरमध्ये गेले आणि तिथे मला वाटतं थोडासा मॅच फिरला.
वॉशिंग्टन सुंदर अवेलेबल नव्हता कारण त्याची इंजुरी होती, बॅक इंजुरी मला वाटतं होतं, कारण फिल्डिंगमध्ये पण त्यांनी पूर्ण फिल्डिंग केली नाही, बॉलिंग बट ऑब्वियसली ओव्हर पूर्ण केल्या नाहीत. आणि रवींद्र जडेजा जसा आला तेव्हाच कळालं होतं की कदाचित वॉशिंग्टन सुंदर बॅटिंगला येणार नाही. पण रवींद्र जडेजा पण आऊट झाला, त्याच्यानंतर श्रेयस अय्यर सुद्धा आऊट झाला आणि के एल राहुलवर रिस्पॉन्सिबिलिटी आली. तिथे आला लॉर्ड हर्षित राणा. मी आधी पण म्हटलंय की हर्षित राणावरती गौतम गंभीरचा खूप विश्वास आहे आणि आज त्याने दाखवलं. मी मागे पण म्हणलो होतो, त्याचा एक व्हिडिओ आपण बघितला होता. त्या व्हिडिओमध्ये त्याने सांगितलं होतं की एक 20-30 रन काढण्यासाठी किंवा 20-30 रन काढावे लागेल असं एक त्याच्यावरती एक रिस्पॉन्सिबिलिटी दिली. 30 रन, 35 रन, 20 रन मिडल ओव्हरमध्ये किंवा लोअर डाऊन द ऑर्डर देऊन त्याला एक क्विक 20 रन 30 रन काढायचं एक रिस्पॉन्सिबिलिटी दिली. त्याच्यासाठी तो बॅटिंगची प्रॅक्टिस पण करतोय आणि आज त्यांनी ते दाखवलं. अल्दो डॅरल मिचेलने त्याची एक कॅच सोडली आणि मला वाटतं ती कॅच इझी होती, जास्त काही अवघड नव्हती. ती कॅच सोडल्यामुळे त्याला फायदा झाला आणि त्याच्या पुढच्या 2 ओव्हरमध्ये त्यांनी एक 6 2 4 मारून जो रन रेट 6 पेक्षा जास्त होतो तो 6 पेक्षा कमी केला. भले तो आऊट झाला, पण जेव्हा आऊट झाला तेव्हा रन पाहिजे होता. आणि तिथं त्याच्यानंतर वॉशिंग्टन सुंदर आला. वॉशिंग्टन सुंदरला पळता येत नव्हतं. आपण ते बघितलं, लाईव्ह मॅच ज्यांनी बघितलं असेल त्यांना कळालं असेल की त्याला पळता येत नव्हतं. तो सिंगलच खेळत होता आणि सिंगल रनच पाहिजे होते. 18 बॉल 18, 22 बॉल 22 रन असं पाहिजे होतं. तर जास्त काही रिस्क घ्यायची आवश्यकता नव्हती. 19व्या ओव्हरमध्ये के एल राहुलने 2 चौके आणि एक 6 मारून मॅच संपवला. अशा प्रकारे आपण मॅच जिंकलो. ह्या सगळ्या मॅचचा हा सगळा अशा प्रकारे एक मॅचचा विस्तार होता. एक सारांश याच्यात मी सांगितलं. बट मला 2-3 गोष्टी हायलाईट करायच्या आहेत. त्याच्यामध्ये पहिली गोष्ट मी सांगितली, विराट कोहलीचे 28,000 रन, त्याच्यासाठी त्याचं अभिनंदन झालं पाहिजे. हर्षित राणा त्याने दाखवलं, विकेट तर तो घेतोच. पहिल्या 2 विकेटा त्यांनीच घेतल्यात, ब्रेक थ्रू त्यांनीच दिलाय आणि 28 रन 28 रन त्यांचे काढले खाली येऊन. जेव्हा के एल राहुल 100पेक्षा कमी स्ट्राईक रेटने खेळत होता. के एल राहुल मला वाटतं स्ट्रगल नव्हतं करत, बट इनिशियल फेज होता जिथे के एल राहुल थोडासा फोकस देऊन खेळतो. तसा वेळ होता तिथे त्यांनी येऊन भारताला मॅच जिंकून दिली. आणि बॉलिंगमध्ये जर आपण बघायला गेलो तर बॉलिंगमध्ये मला वाटतं प्रसिद्ध कृष्णाने आज परत 9 ओव्हरमध्ये मला वाटतं 60 रन दिले, 2 विकेटा घेतल्या. बट त्याचा जो इकॉनॉमी रेट आहे जो 6.25 पुढेच असतो. मला माहित नाही तो किती जस्टिफाय करावा लागेल, बट इनिशियल फेज आहे, आपण वेळ देऊयात. जसं प्रत्येक कोच म्हणतोच आहे. ब्रँडन मॅक्युलम पण म्हटलंय ना की यंग प्लेअर आहे त्यांना थोडा वेळ द्या. गौतम गंभीर पण टेस्ट सिरीज हरल्यावर म्हटला की यंग प्लेअर आहे त्यांना वेळ द्या. असो, काही प्रॉब्लेम नाही. पुढची मॅच आपण अशीच एकतर्फा जिंकू अशी माझी इच्छा आहे. मला फक्त एकच अपेक्षा होती की विराट कोहलीने आज प्रत्येक 100 केलं असतं तर मस्त झालं असतं. विराट कोहलीच्या फॅनला अजून मजा आली असती. रोहित शर्माची एक इनिंग बाकी, मला वाटतं एक पिक इनिंग किंवा एक क्विक इनिंग रोहित शर्माचे फॅन एक्सपेक्ट करते, मी पण एक्सपेक्ट करतोय. खूप पुढच्या मॅचमध्ये ती येईल अशी आपण अपेक्षा करूयात. भेटूत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, बघत राहा.